बाहेरची मुंबई बाहेरची पहिली सभा ही आपल्या कर्जतमध्येच झाली होती। तेव्हा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, गद्दार गँगचे नेते मिंदे, ते सुरतवरनं गुवाहाटीला पळत होते। ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाहीये, तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून केलेली आहे। आपण एक टप्पा जो होता महत्त्वाचा तो जिंकलेला आहोत। सगळं काही पळून देखील आपण पण 9 वर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्याच बरोबरीला आणून ठेवलेला आहे। ज्या कठीण परिस्थितीत लढलेला आहात आणि जिंकलेलाच आहात, ह्याचे आभार मानायला मी आलेलो आहे। सगळे आपल्या कर्जतचे जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांचे आभार तर मानायचेच आहेत, पण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला मी खास इथे आलेलो आहे। मला उद्धव साहेबांनी पाठवलेलं आहे। मला आठवतं जेव्हा गद्दारी झालेली आणि 50 खोके जेव्हा 50 खोके एकदम ओके झालं होतं, तेव्हा वातावरण असं होतं की आपल्या पक्षाचं काय होणार, आपला पक्ष राहणार की नाही राहणार, किती लोक जात आहेत, किती लोक थांबत आहेत, असं सगळं चित्र निर्माण केलं होतं। आणि त्यावेळी मला उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना, मग स्थानिक सगळे नेते आपले असतील, सचिन भाऊ असेल, मी असेल, किशोरीताई वगैरे, आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडा। आपण जे आपल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे। जनतेला भेटा आणि जनतेचे आशीर्वाद घेत राहा। आणि मला आठवतं तेव्हा ज्या काही पहिल्या 5-6 सभा झाल्या होत्या, त्याच्यातून बाहेरची मुंबई बाहेरची पहिली सभा ही आपल्या कर्जतमध्येच झाली होती। तेव्हा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, गद्दार गँगचे नेते मिंदे, ते सुरतवरनं गुवाहाटीला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती। आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी, मी घरी जाऊन उद्धव साहेबांना सांगितलं, बरं माझ्यासोबत त्या दिवशी संजय दिना पाटील जी होते ते आता खासदार झालेत। आणि हे जे वातावरण होतं, मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं की घाबरायची गरज नाही, आणि ते तर कोण घाबरतच नाहीत, उद्धव साहेब तर मुळात घाबरतच नाहीत, पण लोक आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, कारण जे आपण काम करून दाखवलेलं आहे त्याचसाठी महाराष्ट्राची जनता काय, देशाची जनता देखील आपल्या सोबत आहे। आणि कालच शंकराचार्यजी जे घरी आले होते, उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले। काल त्यांचं दर्शन घेतलं आणि आज माझ्या विठोबाचं दर्शन घ्यायला, म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन घ्यायला मी बाहेर पडलेलो आहे। हीच आपली वारी आहे, महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे। आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं, मला वाटतं बाहेर प्रेसमध्ये येऊन सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं, आमच्यासोबत जे तिथे काही नेते मंडळी होते त्यांना देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताचं पाप असतं। ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठचंही पाप नाही आहे, आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आहे। आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं, कदाचित त्यांनी धर्माचार्य म्हणून सांगितलेलं आहे, त्यांनी ते काही राजकारणात जात नाहीत, राजकारणावर बोलत नाहीत, पण ते मातोश्रीला ह्या कारणासाठी आले कारण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर, आणि उद्धवजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व, जे सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं नाही तर घरात चूल पेटवणारं हिंदुत्वाचे आहे। त्यांनाच आशीर्वाद द्यायला हे घरी आले होते। हे आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत, कारण आज बघा तुम्ही, जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे, त्यांनी तेच सांगितलं की मी राजकारणात बोलत नाही, पण धर्माचार्य म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वासघाताशिवाय कुठचाही मोठं पाप नाही। हे पाप ह्या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्यांना धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे, आणि पुन्हा एकदा विधानसभेत त्यांना शिकवायचा म्हणजे शिकवायचाच। पण हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या, हा फक्त उद्धव साहेबांसोबत नाही केलेला आहे। ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाहीये, तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून केलेली आहे। आपण एक टप्पा जो होता महत्त्वाचा तो जिंकलेला आहोत। लोकसभेत आपला विजय झालाच, आणि विजय झालाच आहे ह्याचं कारण तुम्हाला समजून सांगतो, मग तुम्ही पटलं तर ते तुम्ही तसा विजय म्हणूनच बघा। कदाचित तुम्हाला वाटत असेल, अरे आदित्य काय बोलत आहे, केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे, एनडीएचं सरकार बसलेलं आहे, मग विजय झाला कसं बोलतो। पण तुम्ही आज लक्षात घ्या, विजय 2 गोष्टींचा झालेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारवरनं हलायला तयार नव्हती, भाजपवरनं हलायला तयार नव्हती, भाजप सरकारवरनं हलायला तयार नव्हती, आज एनडीए सरकार बोलत आहे, भाजपचं कुठेही नाव घेत नाही स्वतः। दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात, आपल्या देशामध्ये
ज्यानं हुकुमशाही आणायची होती, ठोकशाही आणायची होती, लोकशाहीला संपवून टाकायचं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं. आणि हे फेक नॅरेटिव्ह नाही आहे. आत्ता हे फेक नॅरेटिव्ह बोलत आहेत. भाषणं काढून बघा. भाजपचे 5-6 उमेदवार त्यावेळी बोलले होते की आम्हाला 400 पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजाताई मुंडे देखील बोलल्या होत्या सभेत एका की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे. त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो, कारण आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आपण सगळे देशभक्त जनता आहोत. आपल्याला या देशाचं हित बघायचं आहे, फक्त भाजपचं नाही. आणि जर 400 पार झाले असते, 400 पार काय 300 पार जरी झाले असते, 300 पार काय 272च्या जरी पार झाले असते, तर यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरावर बुलडोजर आणला असता, तुमचा आमचा आवाज दाबला गेला असता. पण इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे. आपल्या उत्तर प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अगदी कुठे इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल, आपण पाहिलं असेल जे वातावरण होतं परिवर्तन घडलं आणि आपण भाजपला आपलं संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे. ह्याचसाठी मी सर्व आपल्या देशाचं अभिनंदन करतो. लोकशाही आपण वाचवण्याचा प्रयत्न जो करत होतो तो यशस्वी ठरलेला आहे. पहिला टप्पा आपण पार केलेला आहे, पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्या निवडणुका लागणार आहेत, महाराष्ट्राची लागणार आहे, झारखंडची निवडणूक लागणार आहे, हरियाणाची निवडणूक लागणार आहे, आणि ह्या 3 राज्यांवर देखील ह्या केंद्र सरकारचं भवितव्य खूप आता आधारित आहे. मध्यंतरीच्या काळात ममता दिदी घरी येऊन गेल्या. ममता दिदी असतील, अखिलेश यादव असतील, हे सगळेच आज आपण पहा, भाजप 240 वर जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते 237 वर आहोत. खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर येणार हा विश्वास घेऊन बाहेर पडलेलो आहे. पण हे झालं देशाचं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपण पहा, गेल्या 2 वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं त्यांनी बनवून ठेवलेलं. आपल्या राज्यामध्ये जे घटनाबाह्य सरकार, आणि मी घटनाबाह्यच म्हणत राहणार जोपर्यंत हे बाद होत नाहीत तोपर्यंत घटना बाह्यच आहेत. पण जे आपण सतत बोलत आले की ना संविधान बदलायचं आहे, लोकशाही संपवायची आहे, त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे. मला तुम्ही सांगा, आपल्या संविधानात कुठेही असं लिहिलंय का की 40 गद्दार 40 चोर जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री बनू शकतात किंवा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता? असं कुठेही आपल्या संविधानात लिहिलंय का? मग झाले नाही घटनाबाह्य. संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केलेली आहे. लोकशाहीचा जर विचार केला आपण तर गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.25 वर्षामध्ये ना मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, वसई विरार असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, कुठेही ह्यांची महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाही आहे. कारण यांना भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार, आणि हे आपण पाहिलेलं आहे. हे सगळ्यांच्या मनात आहे, ते त्यांच्या मनातली भीती आहे, भाजपच्या मनातली भीती आहे. पण लोकशाही आपल्या महाराष्ट्रात संपवलेली आहे. संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे. आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं, आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना, ते महायुती सांगतात आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत. भाजप म्हणजे तुम्ही बघा, जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा हा पक्ष आहे. जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे होते? बीजेपी. जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते? यंत्रणा सगळी ईडी, आयटी, सीबीआय कोणाकडे होती? पोलीस कोणाच्या हातात होते? निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती? सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण 9 वर आलेला आहे लोकसभेच्या सीटमध्ये. आणि आपण ज्यांना त्यांनी संपवायचा प्रयत्न केला, आपले 40 गद्दार पळवले, 12 खासदार पळवले, मुंबईसारख्या शहरामध्ये साधारणपणे 45 ते 50 नगरसेवक पळवले, सगळं काही पळून देखील आपण पण 9 वर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्याच बरोबरीला आणून ठेवलेला आहे. हा ह्या मातीचा चमत्कार आहे. कारण ही माती साधू संतांची आहे, ही भूमी वीर लढायांची आहे. आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे, कदाचित आपल्याला वाटत असेल की 2च महिने राहिले, 3च महिने राहिले निवडणुकीला, पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे. कारण आत्ता पण ही निवडणूक जिंकल्या मुंबईत असो, कुठेही असो, मी जिथे जातोय, कोणाच्या लग्नात असो, कुठे कोणाच्या बारसात असो, सगळे उद्धव साहेबांना येऊन सांगत आहेत, उद्धवजी हमने आपको वोटिंग किया है, आम्ही तुम्हाला उद्धवजी मतदान केलं, तुम्हाला डोळ्यासमोर बघून ठेवलेलं आहे मतदान, आणि तुम्हाला पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये तुमचं सरकार बसवायलाच लागेल, महाविकास आघाडी सरकार बसवायलाच लागेल, हे आम्ही आता पक्क ठरवलेलं आहे. आहेत ना आमच्या वरळीमध्ये देखील हायरेज सोसायटी आहेत, जे आम्हाला वाटायचं आधीपासून की नाही आपल्या बाजूनी कधी येऊ शकत नाहीत. शिवडीमध्ये आहेत, अनेक मतदारसंघात आहेत.
आपल्याला साधारण पदाधिकारी म्हणून वाटतं, जेव्हा आपण मतदानाच्या नोंदणीसाठी जातो किंवा प्रचारासाठी जातो किंवा मतदानाच्या दिवशी मतदार उतरवायला जातो, हा खास करून तुम्हाला पण अनुभव आला असेल, एखादा बंगला दिसला, एखादा थोडा आपल्याला काही वेगळ्या स्तरावरचे लोक दिसले की आपल्याला वाटतं अरे हे आपले मतदारच नाही आहेत. पण आज तुम्हाला सांगतोय मी, हे देखील आपले मतदार झालेले आहेत, कारण आपली 2.5 वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची 2 वर्ष जर तुम्ही पाहिलीत तर आज महाराष्ट्राचे हाल करून ठेवलेले आहेत. ते प्रत्येकाला वाटते की आता परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचंच आहे, बदल आम्हाला हवा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आम्हाला बसवायचं आहे.